नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचे एकूण 2,000 रुपये जो हप्ता थकीत बाकी होता तो त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला आहे. आता कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असणारे शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेचे एकूण वर्षाकाठी 6,000 रुपये भेटतात असे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणजेच त्यांच्या अकाउंटवरती टोटल मिळून वर्षाकाठी 12,000 रुपये जमा होणार आहेत. आता हे कसे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे एकूण 6,000 रुपये वर्षाकाठी शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा केले जातात. आता हे कशा पद्धतीने जमा केले जातात आणि हे किती टप्प्यामध्ये जमा केले जातात ते सुद्धा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येकी 4 महिन्याला 2,000 रुपये म्हणजेच 3 टप्प्यामध्ये टोटल मिळून 6,000 रुपये प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा केले जातात. अगदी तसंच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा एकूण 6,000 रुपये वर्षाकाठी शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा केले जातात. आता हे सुद्धा प्रत्येकी 4 महिन्याला 2,000 रुपये प्रमाणे जशा पद्धतीने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्यांचे मिळून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा केले जातात. पुढच्या 4 महिन्याचे 2,000 रुपये आणि वर्षाकाठी टोटल मिळून वर्षाचे 6,000 रुपये जमा केले जातात. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे एकूण 6,000 रुपये आणि पी.एम. किसान योजनेचे 6,000 रुपये मिळून टोटल 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा केले जातात. आता याच्यामधला जो नमो शेतकरी योजनेचा शेवटचा हप्ता थकीत बाकी होता तो सुद्धा आता थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेचे वर्षाकाठी 6,000 रुपये मिळत होते अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सुद्धा एकूण 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत. म्हणजेच याची तारीख आता जवळपास हे जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचे आणि पी.एम. किसान योजनेचे स्वरूप काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात. तर योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. सोबतच पंतप्रधान शेतकरी योजना सुद्धा दुसरी एक योजना आहे. आता ही नमो शेतकरी योजना कोणासाठी आहे ते सुद्धा बघून घेऊयात. ती योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच आहे. म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्यांना पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांच्या अकाउंटवरती 2,000 रुपये जो शेवटचा हप्ता थकीत बाकीत होता तो सुद्धा जमा करण्यात येणार आहे. आता ही पी.एम. किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. याचे एकच कारण आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जावे, जेणेकरून शेतकऱ्यांना अजून शेती चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ही नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे. आता याचा लाभ काय मिळतो तर नमो शेतकरी योजनेचे एकूण वर्षाला 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातात आणि अगदी पी.एम. किसान योजनेचे सुद्धा 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातात. म्हणजे टोटल मिळून एकूण 12,000 रुपये वर्षाकाठी शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा केले जातात. जेणेकरून तुम्हाला जर म्हणलं शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना अनेक चालना मिळेल. आता बघून घेऊयात पूर्णपणे हे 2,000 रुपये कशा पद्धतीने तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाते. म्हणजेच पी.एम. किसान योजना आहे ही डायरेक्ट केंद्रातून चालवली जाणारी योजना आहे आणि जी नमो शेतकरी योजना आहे ती महाराष्ट्र शासनाद्वारे राबवण्यात येते. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जी पी.एम. किसान योजना आहे ही डायरेक्ट केंद्रातून चालवली जाते. ज्यावेळेस केंद्र सरकार याच्यावरती निर्णय घेऊन तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा करते म्हणजेच टोटली हे काम केंद्र सरकार करत असते. आता महाराष्ट्र शासन काय करते तर महाराष्ट्र शासन हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये शेतकरी योजनेसाठी नमो शेतकरी योजना ही प्रत्येकी 4 महिन्याला 2-2 हजार रुपये प्रमाणे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा करत असते. म्हणजे शासनाद्वारे केंद्र सरकार 6,000 रुपये आणि महाराष्ट्र सरकार 6,000 रुपये असे टोटल मिळून 12,000 रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातात. आता हे शेतकरी कोणकोणते लाभार्थी असतात आणि कोणकोणत्यांना लाभ याचा भेटत नाही ते सुद्धा बघून घेऊयात. तर ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म अचूक पद्धतीने भरलेला असतो, सगळ्या गोष्टी सविस्तर भरलेल्या असतात, जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये
भरपूर अर्ज बाद झालेले आहेत. अगदी याच्यामध्ये सुद्धा तसंच होतं. जेणेकरून काय होतं माहिती का, आपण ज्या वेळेस शेतकरी योजनेचा फॉर्म भरायला जातो त्याच्यावरती जी डिटेल टाकलेली असते ती अगदी योग्य टाकली आणि तो आपला फॉर्म सक्सेसफुली झाला, त्याच्यानंतरच आपल्या अकाउंटवरती प्रत्येकी 4 महिन्याला 2,000 रुपये जमा होत आहेत. आता जो नमो शेतकरी योजनेचा शेवटचा हप्ता राहिलेला आहे तो जुलैच्या म्हणजेच येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. अद्यापही कोणत्याही शेतकऱ्याच्या अकाउंटवरती 2,000 रुपये आलेले नाहीत, त्याच्यामुळे थोडासा वेट करा, तुमच्या अकाउंटवरती